गृह राज्यमंत्री योगेश कदम सध्या बीडमध्ये मसाजोग इथं दाखल झालेले आहेत आणि योगेश कदम देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। देशमुख कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेतात। तपासाबाबत धनंजय देशमुख यांच्यासोबत ते चर्चा करतात। मसाजोगमध्ये सध्या योगेश कदम आलेले आहेत, गृह राज्यमंत्री आहेत आणि बीडमध्ये ते माहिती घेतात। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये हे प्रकरण चांगलंच तापलेलं आणि अजूनही या संदर्भातला तपास चौकशी आहे सगळं सुरू आहे आणि आता गृह राज्यमंत्री स्वतः या ठिकाणी पोहोचले। धनंजय देशमुख यांची भेट घेतात। संपूर्ण देशमुख कुटुंबीय त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। फाशी झाली पाहिजे, त्यांचं जे क्रूर कर्म आहे ते संपलं पाहिजे आणि पुढे असं काही झालं नाही पाहिजे हीच आमची देखील प्रामाणिक मागणी आहे। साहेब जेलमध्ये त्याच्या हे जे बघा तुम्ही आता जर फोटो मागवला आताचा लाईव्ह तर त्याला व्यवस्थित आहे, तो मी जसा दिसतोय मी इथं आहे ना सगळं मला करू शकतो, मी कटिंग करू शकतो, कपडे बदलू शकतो, तसं आहे। त्याच्या गळ्यात कायम गमजा आहे आणि ह्याच्या पाठीमागून गेलेले सगळे आरोपी जसं काही जनावरांची केस कट करतात ना तसे कट केलेले आहेत। ह्याचं म्हणजे मी साक्षीदार आहे त्याचा। मी आतापर्यंत एवढ्या दिवस झालं मीडियात बोलतोय, एकही माझं वाक्य मी असं मनचं काहीतरी घालत नाही, कुठेतरी भावना माझ्या विषयी चांगल्या तयार व्हावा किंवा काहीतरी खोटं नाटं आम्ही करायचा प्रयत्न करत नाही, कारण का आमचं जे सर्वस्व होतं आमचा भाऊ तो आज नाही आमचा। त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याच्या पाठीमागे न्याय पाहिजे आणि ही घटना पुढे घडली नाही पाहिजे आणि हे सगळ्यांना माहिती आहे। आपण सांगतोय ना आपली एनर्जी प्रत्येक वेळेस घालतोय, परंतु ह्याच्यामध्ये चेंज झाले तर उपयोग आहे आपला, नाही तर उपयोग नाही। चेंज होती जेल प्रशासनाचे जे अधिकारी त्यांच्याशी मी आधी चौकशी करायला परंतु मला बघता येतं तुम्ही घ्या सर, मी पाहू शकतो, मी ते लगेच चौकशी करायला मी त्याच्यावर योग्य ती करावी। सीसीटीव्ही फुटेज डॅमेज झाले जमा करून पोलिसला दिले, पण त्यांनी स्वतः त्यांची एवढी म्हणजे हे झालंय की त्यांना प्रूफ आपण जमा करावं। सीसीटीव्ही मी लक्ष घालतोय डब्बे गोष्ट अशी झाली आता सगळ्यांनाच माहीत झाली आणि आमच्या गावातले काय डोळे का उघडत नाही तेच कळत नाही। दोन विषय आपल्या अखबारीमधले जे आपले हवालदार असतील तर जे कोणी असतील त्यांच्यावरती कुटुंबियाला शंका आहे अशा लोकांना लगेच ह्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचं नाही, तर तपासाचा भागवून पण ते असता कामा नये। दुसरं जे निलंबन झालेले अधिकारी इथे येता कामा नये अजिबात, आणि त्यांना जो काही भाग दिलेला आहे तो